हाय गाईज, माझ्या एसके मल्टी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो दादर वेस्टला। हे दादर वेस्ट आहे आणि आपण दादर वेस्टला उतरल्यावर कबूतरखाना येईल। कबूतरखान्यावरनं सरळ शिवसेना भवनच्या इथे यायचं। त्याच्या समोर तुम्हाला ही कोहिनूर स्क्वेअर बिल्डिंग दिसेल। कोहिनूर स्क्वेअर बिल्डिंगच्या इकडनं क्रॉस केल्यावर समोर स्वामींचा मठ दिसेल। स्वामींच्या मठाच्या बाजूलाच आपल्याला हे प्रसिद्ध वडापाववाला दिसेल। वडापाववाल्यांच्या बाजूलाच आपल्याला सरळ जायचंय चालत। तिकडे हे ग्रॅव्हिटी दुकान दिसेल। ग्रॅव्हिटी दुकानाच्या खालीच म्हणजे या ताई बसतात, तर त्या आज आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। तर चला आपण जाऊया। तुम्हाला गर्दी तर दिसतच असेल, खूप गर्दी आहे त्यांच्या इथे। तर त्या दिवाळीचा फराळ घेऊन बसतात। सो आता आपण आलोच आहोत इथे। सो तुम्हाला कोणाला मस्त छान छान खुशखुशीत आणि गोड दिवाळीचे पदार्थ खायचे आहेत का? जिथे मस्तपैकी दिवाळीचे गोड गोड छान एकदम खुशखुशीत खमंग पदार्थ खायला मिळणार आहेत। आणि कोणाला जर खायची खूप अशी इच्छा होत असेल तर आज मी तुम्हाला सगळीकडे दादर वेस्टला जिथे जिथे मस्त खमंग पदार्थ मिळतात खायचे, तिथे आपण जाणार आहोत। सो चला या। स्टॉलवर आलो आहोत। इथे खूप छान प्रकारचे पदार्थ मिळतात। ताई, तुमचं नाव सांगता? सीमा नायक। ओके, तुमच्याकडे कोणते पदार्थ मिळतात? चकली, शंकरपाळी, कडबोळी। दाखवा आम्हाला। ही माझी आई सीमा नायक। आम्ही चकलीवाले म्हणून दादर सेना भवन जिथे प्रसिद्ध आहोत। तर आमची चकली ही विशेष आहे। घरगुती सगळे पदार्थ केले जातात। आणि त्यानंतर करंजी, बेसनाचा लाडू, चिवडा, आपल्या पातळ पोह्यांचा चिवडा। ओके। त्यानंतर आमच्याकडे गोड शंकरपाळी आहे। तशीच कमी गोड असलेली रव्याची शंकरपाळी आहे। वाव, मस्त। म्हणजे दोन्ही व्हरायटी तुमच्याकडे मिळतात, गोड आणि कमी गोड। तसं जसे चॉईस प्रमाणेच। त्यानंतर बरेच प्रकारचे चिवडे आहे। चिवडा आहे, नवरत्न चिवडा, लसणाचा चिवडा आहे, तसेच मकाईचा चिवडा आहे। अच्छा, म्हणजे चिवड्यांमध्ये पण तुमच्याकडे व्हरायटीज आहेत। त्यानंतर चकल्यांचे पण बरेच प्रकार आहेत आमच्याकडे। ही मँगलोरची बटर चकली म्हणून ओळखली जाणारी चकली आहे, मस्त। त्यानंतर कडबोळी, अनारसे, कडबोळी, लसणाची शेव आहे। वाव, मस्त। तशीच तिखट शेव सुद्धा आहे आपल्याकडे। अच्छा, म्हणजे शेव मध्ये पण तुमच्याकडे प्रकार आहेत। लसणाची आणि तिखट। नानकटाई मध्ये पण प्रकार आहेत। ही एक नानकटाई प्लेन आहे जी दिवाळीसाठी लागते आणि हल्ली लहान मुलं प्रेफर करणारी तुटी वाली पण आपल्याकडे आहे। म्हणजे लहान मुलांचे आवडते पदार्थ सुद्धा तुम्ही ठेवतात। ही चकली वेगळी आहे का? मुगाची चकली। आणि चकलीमध्ये बरेच प्रकार आहेत। भाजणीची चकली आहे मोठी, ही तशीच छोटी फराळात ताटांमध्ये येण्यासाठी छोटी चकली, तशीच मुगाची चकली आणि दाखवली मगाशी तशी बटर चकली। असे 4 ते 5 प्रकार आमच्याकडे चकलीचे। चिवड्याचे प्रकार आहेत। पातळ पोह्यांचा चिवडा, तळलेल्या पोह्यांचा चिवडा, लसणाचा चिवडा, मकाईचा चिवडा, नवरत्न, महालक्ष्मी चिवडा, असे चिवड्याचे प्रकार आहे। शंकरपाळ्या पण 2 प्रकारच्या आहेत। सो ताई, तुमच्या इथे स्टार्टिंग रेट काय आहे? आमच्याकडे 150 पासून सुरुवात आहे। आणि हे घरगुती आणि तुपात आणि शुद्ध रिफाईंड तेलामध्ये केले जाणारे प्रकार आहेत। तर दिवाळी पुरता नसून हा 24 महिने 12 महिने हा चालणारा स्टॉल आहे सीमा नायक यांचा। तर आपल्याकडे हल्ली हेल्थ कॉन्शियस माणसं असल्यामुळे नाचणीचे चिप्स, त्यानंतर हा ज्वारीचा चिवडा आहे, तसेच केळ्याचे वेफर, शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू, कुरमुऱ्याचे लाडू, तसेच मोठे केळीचे वेफर, बटाट्याचे वेफर, जाड बटाट्याचे वेफर्स आणि आमच्याकडे रताळ्याचे वेफर्सही मिळतात। ओके, म्हणजे युनिक आहे काहीतरी तुमच्याकडे रताळ्याचे वेफर। वाव। आणि फणसाचे चिप्स सुद्धा आमच्याकडे आहेत। सही, म्हणजे ऑल इन वन एका स्टॉलवर सगळं मिळू शकतं। हे पदार्थ तुम्हाला 12ही महिने उपलब्ध असतात। वाव। ताई, तुमचा टायमिंग्स आणि वार?
दिवाळीला सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असतो आणि इतर दिवशी सोमवारी बंद आणि मंगळवार ते रविवार. अच्छा. दिवाळीत आम्ही सोमवारी चालू आहोत. ओके. आणि दिवाळी नंतरचे एक टायमिंग्स काय असतील तुमचे? दिवाळी नंतरचे टायमिंग आमचे युजली 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत. ओके. तसेच आपल्याला घरपोच सेवाही मिळेल. त्यासाठी तुम्हाला संपर्क करावा लागेल 9773715225 सीमा नायक या नंबरवर तुम्हाला घरपोचही सेवा मिळेल. थँक्यू. आता या ताईंच्या इकडनं आम्ही पुढे आलो आहोत. ही मठाची गल्ली आहे. तर या मठाच्या गल्लीतनं आपण सरळ जायचंय. स्वामींच्या मठाच्या इकडनं आपण आता चालत आलो आहोत पुढपर्यंत. तर इकडनं सरळ जाणार आहोत. हे मालवण कट्टा आहे. सो मालवण कट्ट्याच्या इकडनं सरळ चालू. मगाशी बघितलात तुम्ही मठाच्या लेन मधनं आपण सरळ आलो. सो आता मी तिकडनं मठाच्या लेन मधनं लेफ्ट घेतला आणि इकडे आली तेव्हा या ताई भेटल्या मला. आणि हे पण खूप छान प्रकारे फराळ बनवतात, विकतात. सो ताई तुमचं नाव सांगता? नमस्कार, मी नम्रता दिनेश भोसले. माझं दुकान समीर स्टोअर. ते प्युअर व्हेज जेवण मिळतं सकाळी 8:30 पासून संध्याकाळी 8:30 पर्यंत. ओके. फराळ असतो तुमच्याकडे 12 महिने फराळ? हो. वर्षाच्या 365 दिवस फराळ असतो. माझे जे लोक जेवण बनवतात तेच फावल्या वेळामध्ये हा पदार्थ बनवतात. घरगुती काही घेत नाही. आणि आता जागा कमी असल्यामुळे जेवण चालू असल्यामुळे थोडं आम्ही बाहेर जातो. आता एक 8-10 दिवस आम्ही बाहेर असतो. नंतर हेच पदार्थ तुम्हाला कधीही लागले तर दुकानामध्ये अवेलेबल असतील. जर नसेल तुम्ही ऑर्डर दिला तर ते तुम्हाला 1-2 दिवसात रिटर्न करून. आता तुमच्याकडे काय? आता माझ्याकडे साजूक तुपातील रवा लाडू आहे. माझ्याकडे 18 टाईपचे रवा लाडू आहे. 18 प्रकारचे 18 ते 19 पदार्थ आणि सर्व लाडू तुपातले आहे, साजूक तुपातले आहे. ही भाजणीची चकली आहे. त्याचे 60 रुपये किलो आहे. एक पॅकेट पाव किलोचं आहे ते 115 रुपये. त्याच्यानंतर दुसरी एक चकली आहे ती 400 रुपये आहे त्याचं किलो आणि एक सिंगल पॅकेट पाव किलोचं 100 रुपये आहे. ही खारी शंकरपाळी आहे. ही गोडी शंकरपाळी आहे. हा लसूण शेव, तिखट शेव, जाडी शेव, हा कच्चा पोहे चिवडा, हा जैन चिवडा. हे सगळे जे पदार्थ आहेत ते 400 रुपये किलोच्या प्रमाणे आहेत आणि सगळी पाकिटं 100 रुपयाच्या म्हणजे पाव किलो 100 रुपये. हे अनारसे जे आहेत ना माझ्याकडे 130ला 5 आहे पण हे 10चं बंडल आहे तर ती 260ला आहे. हे प्युअर घीचं आहे. नंतर माझ्याकडे करंजी आहे ती मला दाखवते. 35 रुपये एक आहे पण मी 160ला 5 ठेवले आहेत. खाज्याच्या आहेत का? 60च्या आहेत. परत माझ्याकडे दुसऱ्या पण करंजी आहेत जे लोकांना कोणाला वाटायच्या असतात तर त्या हे 200 रुपयाच्या 10 आहेत म्हणजे 200 ग्रामचं वजनाचे. दुसरे माझ्याकडे अनारसे पण आहे कोणाकोणाला वाटायचे असतात तर हे छोटे अनारसे आहे ते 200 रुपयाचे. एक 10 ते 11 येतील छोटे अनारसे. अप्रॉक्स 7-10 पर्यंत. हे सर्व पदार्थ तुमच्याकडे रेग्युलर असतात? ओके. तुम्ही हे ऑनलाईन डिलिव्हरी पण देता? ऑनलाईन देतो. समोरच्याने रिकॉर्ड केलं तर आम्ही त्याला देऊ शकतो. ॲक्च्युली मी एकटीच रन करते त्यामुळे जरा माझं थोडं एकट्याने दोन्ही साईडचं मी हँडल करते. सो तुमचा नंबर सांगता ऑनलाईन? 9819. ओके. सो आता आपण त्या टाईमच्या स्टॉलवरनं थोडं पुढे आलो आहोत. सो इकडे तुम्ही बघताच वामनहरी पेठे आहे. पेठेच्या अपोजिटच रोड क्रॉस केल्यावर तुम्ही बघताच आहात की श्री स्वामी समर्थ गृहाचे दिवाळी फराळ आहे. सो ताई तुमच्या इथे स्टार्टिंग प्राईस काय आहे? आमच्याकडे स्टार्टिंग प्राईस 90 पासून आहे. शेव वगैरेचं स्टार्टिंग 90 पासून आहे. आणि आमच्याकडे चकलींचे वेगळे प्रकार आहेत, करंजाचे प्रकार आहेत, लाडवांचे प्रकार आहेत. हे ऑथेंटिक कोकणातली बोरं पण अवेलेबल आहेत. बोरं पण आहेत तुमच्याकडे? हो. या बोरांची काय प्राईस असते? अनारसे आहेत. अच्छा, हे अनारसे सुद्धा आहे साजूक तुपातले. ओके. आणि हे बोरं जी होती याची प्राईस काय आहे? 130 रुपये पाव किलो 130. ओके. हा गव्हाचा चिवडा आहे. गव्हा बसून बनवलेला आहे. हा दिवाळीसाठी बनवला.
हा गव्हापासून बनवलेला चिवडा आहे. शंकरपाळ्यांमध्ये पण खूप प्रकार आहेत. आमच्याकडे बेक्ड आहे, तेलातली आहे, ही गुळाची पण आता आमच्याकडे आहे. म्हणजे बेक केलेली पण आहे तुमच्याकडे? आणि आमच्याकडे खारे शंकरपाळी पण आहे. अच्छा, म्हणजे जे ऑइल कॉन्शियस असतात त्यांना बरं पडेल. हो. आणि हे बेसनचे लाडू पण आहे. तुपातले पण आहेत, साधे पण आहेत. अच्छा. आणि शेवमध्ये काय प्रकार आहे? शेवमध्ये आमच्याकडे तिखट शेव आहे, लसूण शेव आहे, पातळ चिवड्यांचा पण चिवडा आहे. आणि कडबोळी पण आहे. अच्छा, दिवाळीसाठी कानवले बनवले. हा दिवाळीसाठी बनवले. कसं पॅकेट असेल हे? अरे 350 रुपये पाकिट आहे. ओके, त्याला खूप मेहनत असते. खूप प्राजलेली एकदम. म्हणजे तुमच्याकडे कानोले वगैरे परत बोरं पण सगळं सगळं